सगळ्या मागण्या मान्य करू, मंत्र्यांनी दिले बंचू कडूंना आश्वासन। 3 दिवसाचे अन्नत्याग उपोषण घेतले मागे। प्रहारचे आमदार बच्चू कडू आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करत किल्ले रायगडच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेली 3 दिवस अन्नत्याग आंदोलन सुरू होते। परंतु मंत्री महोदय भरत गोगावले, मंत्री योगेश कदम यांनी तुमच्या आम्ही सगळ्या मागण्या मान्य करू असं आश्वासन दिल्याने उपोषण सोडले असे बंचू कडू यांनी सांगितले। प्रतिनिधी शासनाचा म्हणून इथे आलोय। मी आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे। 2 ते 3 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मीटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात रास्त मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे मी आज आश्वासन घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी मी आलो होतो। सन्माननीय बच्चू कडू साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देत आहेत। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बच्चू भाऊंनी दिव्यांगांसाठीचे ऐतिहासिक निर्णय करून घेतले। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आणि त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2023-24 मध्ये त्या विभागासाठी जवळपास 1100 कोटीची तरतूद केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने घरकुलाची योजना 34,000 दिव्यांगांना घर बांधण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे। त्यानंतर अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत, अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती निवारण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आज बच्चू भाऊंनी आज इथे केलंय। मी सन्माननीय शिंदे साहेबांच्या वतीने आज तेवढीच विनंती करण्यासाठी आज इथे आलो होतो की विश्वास ठेवावा। सन्माननीय शिंदे साहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सहानुभूती तर असलीच पाहिजे, परंतु माणुसकीच्या दृष्टीने दिव्यांगांकडे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि तो गुण सन्माननीय शिंदे साहेबांकडे आहे। तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की 5% निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थितरित्या होत नाही। जिल्हा परिषदेला पंचायत समितीला 5% निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो, तो देखील लढा बच्चू भाऊंनी दिला होता आणि 5% निधीचा उपयोग हा व्यवस्थितरित्या होत नाही, त्याचा दुरुपयोग केला जातोय, भ्रष्टाचार कधी होताना दिसतो। मग दिव्यांगांसाठीच्या या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे। अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या 10 दिवसामध्ये बच्चू भाऊंसोबतच बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून, अन्ननगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून, अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू आणि दिव्यांगांसाठी आज त्यांनी जे इथे आंदोलन केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांचे मी खरं तर आंदोलनाची वेळ येऊ नये, परंतु मी त्यांचे आभार ह्याकरता मानतोय की आज ते जरी विधिमंडळामध्ये नसले तरी सुद्धा आज ते ज्या पद्धतीने लढा देत आहेत दिव्यांगांसाठी, महाराष्ट्रामध्ये ती एकमेव व्यक्ती आहे जी दिव्यांगांसाठी लढा देत आहे आणि म्हणून त्यांचे आभार ह्याकरता मानतो की सरकारला शेवटी जागृत ठेवण्याचं काम देखील कोणीतरी करावं लागतं आणि ते काम करतायत। मी त्यांचे आभार मानतो, परंतु त्यांच्या ह्या आंदोलनाला कुठेही अपयश येणार नाही। त्यांना सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा हे 100% करतील माझा विश्वास आहे। अर्थसंकल्पामध्ये किती आता भरतजी गोगावले, योगेशजी कदम येऊन गेले, भरतजी आता येणार आहे आणि काल मुख्यमंत्री महोदयांचा पण फोन होता, शिंदे साहेबांनी पण फोन केला होता आणि त्यांनी आंदोलनाची दखल घेतली। खरं तर ज्याला 2 पाय नाही त्याला हत्तीचं बळ आलं, डोळे नसून त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद अश्रू आम्हाला दिसतोय आणि बेडवर असणाऱ्या अपंगांनी सुद्धा त्याचा जयघोष केलेला आहे, कारण या भूमीमध्ये ही संघर्षाची भूमी आहे, ही खरं तर बलिदानाची भूमी आहे। या भूमीत आम्ही मा जिजाऊचा आशीर्वाद घेऊन आणि रायगडाची सावली आम्हाला निश्चितच, रायगडाची सावली आम्हाला भेटेल आणि त्याच्यातून या आंदोलनाला यश भेटेल। खरं तर आंदोलन करावं लागलं हेच अपयश आहे सरकारचं, मोठं अपयश आहे। खरं तर गुड सरकार, चांगलं सरकार, चांगला प्रतिनिधी, चांगला माणूस म्हणजे काय तर तो जाणीव ठेवणारा असला पाहिजे। वेदना आणि वेदना जे काही दुःखी असेल त्याच्या घरापर्यंत जाऊन त्या वेदना संपवल्या पाहिजे, ह्याच छत्रपतीचा मूळ मंत्र होता। अफजल खान फाडला पण शेतकऱ्याला जाग्यावर मदत करणारा आमचा राजा, त्या राजेचं राजे पण तेव्हा खऱ्या अर्थानं फुलून दिसतं। ते सरकारला जमलं जरी नसलं तरी जरी चुकलं असेल तर आता ते चूक दुरुस्त करण्याची, त्यांची चूक दुरुस्त करणं त्यांच्या हाती आहे आणि म्हणून त्यांनी मीटिंगची वेळ 2-3 तारखेला आम्हाला मुख्यमंत्र्यांनी काल कबूल केलं। आज भरतजी गोगावले आले
आणि आज रक्तदान झालं. या भूमीत रक्त सांडलं होतं, आता स्वातंत्र्य भेटलं. आता सांडवायची गरज नाही, रक्तदानाची गरज आहे. आणि तो रक्तदानाचा मूलमंत्र घेऊन आज आम्ही आंदोलनाची सांगता करणार आहोत.